सर्वांना नमस्कार. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे मार्च 2026. मार्च महिन्याच्या इतिवृत्तामध्ये कोणकोणते विषय असावेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक 10. ठिकाण, दिनांक, वेळ आपण लिहिणार आहात. त्यानंतर खाली अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही घेऊन खाली सदस्यांची नावे लिहून आपण सह्या घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर गरज असेल तर जॉईन होऊ शकता. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक. मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त सचिव श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2. जमीन व इमारतींचा विकास आराखडा तयार करण्याबाबत. ठराव क्रमांक. शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ सर्व कार्यालय व संस्थांच्या जमिनी व इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांचा शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबतचे दिनांक 16/2/2026च्या इमारतींचे बांधकाम व पायाभूत सुविधाबाबतच्या परिपत्रकाचे वाचन केले असता चर्चा होऊन चर्चेअंती समूह साधन केंद्र शाळेतील शिक्षकांनी सादर केलेल्या विकास आराखड्यावर चर्चा होऊन सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3. इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षाबाबत. ठराव क्रमांक. इयत्ता 5वीच्या झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा आढावा घेण्यात आला. तसेच इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवण्यात आलेल्या विद्यार्थ्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती इयत्ता 5वी परीक्षेच्या संभाव्य निकालाबाबत समाधान व्यक्त केले. तर इयत्ता 4थी व 7वीचा सराव घेण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील विषय. विषय क्रमांक 4. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याबाबत. ठराव क्रमांक. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा सन 2025-26 बाबतचे परिपत्रक. या परिपत्रकाचे वाचन केले असता चर्चेअंती शाळेचे स्वयंमूल्यांकन करून जास्तीत जास्त गुण शाळेला प्राप्त होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा व महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत. ठराव क्रमांक. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा व महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक. इतक्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्याची 26/2/2026च्या परिपत्रकाचे वाचन केले असता यावर चर्चा झाली. ज्या विद्यार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे व चेहरा सक्रिय व बळकट करणे, स्वच्छतागृहांची तपासणी करून गरजेनुसार दुरुस्ती करणे, सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करणे, शी बॉक्स विषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. आणि आपल्या शिक्षक मित्रांना. पुढील विषय. विषय क्रमांक 6. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना कार्यक्रम आढाव्याबाबत. विद्यार्थिनी निवड करण्याबाबत. निपुण महाराष्ट्र चाचणी अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी चर्चेअंती अशा विद्यार्थ्यांबाबत कृती कार्यक्रम आराखडा राबविण्यात यावा व अध्ययन स्तरानुसार निवड करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी शिक्षक व पालक दोघांनी मिळून प्रयत्न करावेत. तर या महिन्याच्या चाचणीत विद्यार्थी गुणवत्ता सुधारलेली असावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7. संकलित मूल्यमापन चाचणी 2 आयोजनाबाबत. ठराव क्रमांक.
इयत्ता 2री ते 8वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी 2च्या बाबतचे परिपत्रकाचे वाचन केले असता चर्चेअंती शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील नियत मूल्यमापन चाचणी पॅट मधील इयत्ता 2री ते 8वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी 2 पॅट 3 ही दिलेल्या नियोजनाप्रमाणे घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय क्रमांक 8 स्वयंपाकी तथा मदतनीस नेमणूक करण्याबाबत. मित्रांनो, हा ठराव आपण पाहून लिहू शकता. या ठरावाबाबत बोलायचे झालं तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नेमणूक करण्याची वेळ ही वेगवेगळी आहे. जसे की काही जिल्हा परिषदमध्ये पोषण आहारचं आर्थिक वर्ष हे माहे एप्रिल ते मार्च असं धरलं जातं, तर काही ठिकाणी आपले जे शैक्षणिक वर्ष आहे तेच शैक्षणिक वर्ष म्हणजे स्वयंपाकीची निवड करण्याचे वर्ष धरलं जातं. तुम्हाला जे योग्य वाटते त्या पद्धतीनं तुमचा ठराव घ्यावा. पुढील विषय क्रमांक 9 PM पोषण योजनेबाबत. ठराव क्रमांक. PM पोषणची नोंदवही व प्रत्यक्ष धान्य साठा समितीने तपासला असता नोंदवही व प्रत्यक्ष साठा बरोबर असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर समितीतील काही सदस्यांनी जेवणाची चव घेतली असता जेवणाचा दर्जा, गुणवत्ता, स्वच्छता उत्तम असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 10 शाळेची वेळ बदलली असल्याबाबत. ठराव क्रमांक. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळेची वेळ सकाळी ते अशी दिनांक पासून करण्यात आलेली असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती नवीन दिलेल्या वेळेतच शाळा भरवण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 11 ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने शेवटी मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले. मित्रांनो, या महिन्याच्या इतिवृत्तामध्ये जर काही विषय राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल आणि मी पुढच्या सभेमध्ये सुद्धा नवीन विषय घेण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत.